नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षांच्या योद्ध्यांनो. व्हाईट बोर्ड एज्युकेटर या ज्ञान मंच रूपी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इथे दररोज तुम्हाला चालू घडामोडीचा नेमका अभ्यास आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्वाचे प्रश्नोत्तर मिळतील. यात नेमकी माहिती, स्पष्ट विश्लेषण, संभाव्य प्रश्न आणि दररोजचा अपडेट जे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण या सर्व चालू घडामोडी लोकसत्ता, द हिंदू, PIB व इतर महत्त्वपूर्ण शासकीय वेबसाईटवरून एकत्रित केलेले आहेत. चला तर मग लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि स्वतःला तयार करा तुमच्या स्वप्नातील नोकरीसाठी. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओची PDF अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध आहे. ती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भविष्यामध्ये कधीही अभ्यासासाठी स्वतःकडे सेव्ह करून ठेवू शकता. चला तर मग बघूया आज दिनांक 26 मे 2025च्या काय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत. मित्रांनो, पहिली महत्त्वपूर्ण बातमी आहे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली. ही काही महत्त्वाची बातमी नाही आहे मित्रांनो, पण मी इथं का घेतलंय तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ते म्हणजे डॉक्टर मोहन यादव. पुढील महत्त्वपूर्ण अशा काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितले आहेत. महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वपूर्ण आहेत ते मी इथे काढले आहेत, ते आपण पाहूया. गीर गुजरातमधील सिंह संख्या वाढ झाली असे त्यांनी सांगितले आहे. गेल्या 5 वर्षात सिंह संख्या ही 674 वरून 891 पर्यंत वाढली आहे. ही देशासाठी सकारात्मक बाब आहे. सिंहगणना 11 जिल्ह्यांमध्ये झाली होती. 24 तास निरीक्षण करून अचूक गणना करण्यात आली असे सुद्धा त्यांनी सांगितले. महिला वन अधिकाऱ्यांची नियुक्ती. गुजरात हा सर्वात मोठ्या प्रमाणात महिला वन अधिकाऱ्यांना नियुक्त करणारा पहिला राज्य बनला आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की पंतप्रधान हे आसाममधील प्रथम रायझिंग नॉर्थ ईस्ट समिटमध्ये सहभाग घेतले आणि अष्टलक्ष्मी महोत्सव साजरा केला. या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. पहिलं आहे क्राफ्टेड फायबर्सचे अनोखे योगदान. डॉक्टर चेवांग नोर्बू भुटिया यांनी पारंपरिक विणकामाला आधुनिक फॅशनशी जोडून सामाजिक उपक्रम निर्माण केला आहे. सिक्कीमच्या पारंपरिक विणकामाला नवीन ओळख मिळाली आहे. 100% नैसर्गिक रंग आणि स्वदेशी लोकसंस्कृतीचा समावेश असलेल्या या विणकामातून जगभरात आकर्षण निर्माण झाले आहे. हे नाव लक्षात घ्या, डॉक्टर चेवांग नोर्बू भुटिया यांनी क्राफ्टेड फायबर्सचे विषयी योगदान दिले आहे. पुढे वळूया, बागेट नावाची जी कला आहे, जीवन जोशी यांनी विकसित केली. उत्तराखंड मधील जीवन जोशी यांनी पाईन वृक्षाच्या कोरड्या सालीपासून अनोखी कला विकसित केली आहे. मित्रांनो, जीवन जोशी यांना पोलिओमुळे पायांवर अडथळा न मानता त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून एक प्रेरणादायी कला विकसित केली आहे. त्यांना पोलिओ झाला होता आणि दोन्ही पायांनी ते अपंगत आहे. त्या अपंगत्वावर विजय मिळवत त्यांनी एक अनोखी कला विकसित केली. त्या कलेचं नाव आहे बागेट कला. पुढे वळूया, माननीय पंतप्रधानांनी असेही सांगितले की महिलांचे क्षेत्रातील योगदान वाढले आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील काही महिलांचा त्यांनी उद्योग केला. या महिलांना ड्रोन दीदी म्हणून ओळखले जाते. ड्रोनच्या मदतीने त्या शेतीकाम करतात. त्या स्वतः कीटनाशक फवारणीचे काम सुद्धा करतात. त्यांना स्काय वॉरियर्स म्हणून ओळखले जाते. पुढे त्यांनी योग दिनाविषयी काही मुद्दे सांगितले. योग दिनाच्या तयारीला वेग आला आहे. 21 जून रोजी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. यासाठी देशभरात सध्या व्यापक तयारी सुरू आहे. योग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने योग आंध्र अभियान सुरू केले आहे. 10 लाख योग साधकांचा समूह तयार केला जात आहे या योग आंध्र अभियानाअंतर्गत. तसेच आयुर्वेदाच्या जागतिक विस्ताराचा पुढचा टप्पा म्हणजे 24 मे रोजी, 2 दिवसांपूर्वी 24 मे रोजी WHO महासंचालकांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण MOU साइन करण्यात आला, म्हणजे सामंजस्य करार झाला, ज्यामुळे आयुष प्रणाली
अधिक वैज्ञानिक पद्धतीने जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. पुढे मन की बात मध्ये पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलं की सीबीएसईच्या एका साखर बोर्ड या संकल्पनेमुळे मुलांना साखर सेवनाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच स्वच्छ भारत विषयी बोलत असताना त्यांनी ITBP जवानांचा उल्लेख केला. ITBP जवानांनी स्वच्छता संकल्प केला आहे. ते म्हणजे जगातील सर्वात कठीण शिखर मानल्या जाणाऱ्या माउंट मकालू हे ITBP जवानाच्या टीमने सर केले आणि जवळपास 150 किलो नॉन बायोडिग्रेडेबल कचरा खाली आणण्याचे धैर्यशील कार्य ITBP जवानांनी केले आहे. तसेच त्यांनी या स्वच्छ भारत अभियानामध्ये असे सांगितले की लँडफिल कचऱ्याच्या 1/4 भाग हा कागदाचा असतो. तर या कागदाच्या पुनर्वापरावर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशाखापट्टणम आणि गुरुग्राम सारख्या शहरांमध्ये स्टार्टअप्स पेपर रिसायकलिंगसाठी नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत, ज्यामुळे पर्यावरणपूरक उपाय सुचत आहेत असे सुद्धा त्यांनी सांगितले. तसेच पेपर रिसायकलिंग विषयी महाराष्ट्रातील जालना तसेच इतर अनेक शहरांमध्ये काही स्टार्टअप्स 100% पुनर्वापरित सामग्रीपासून पॅकेजिंग रोल्स आणि पेपरकोर तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त 1 टन कागदाच्या पुनर्वापरामुळे 17 झाडांची कत्तल टळते आणि हजारो लिटर पाणी वाचते असेही त्यांनी सांगितले. पुढे एक मुद्दा त्यांनी सांगितला मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात खेलो इंडिया गेम्सचा उत्साह. बिहारमधील 5 शहरांमध्ये खेलो इंडिया स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास 5,000हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा प्रथमच ऑलिम्पिक चॅनलवर सुद्धा प्रसार झालेला आहे, ज्यामुळे भारतीय युवा खेळाडूंची प्रतिभा जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. पुढे आदरणीय पंतप्रधानांनी सांगितले, मध उत्पादनामध्ये 60% वाढ झाली आहे. भारताच्या मध उत्पादनात 60% वाढ झाली असून भारत मध उत्पादन आणि निर्यातीत अग्रगण्य देशापैकी एक देश बनला आहे. हनी मिशनचा हा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, उपकरणे आणि बाजारपेठेपर्यंत थेट प्रवेश मिळवून देण्यात या हनी मिशनचा मोठा योगदान आहे असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी उल्लेख केला बी मित्रा या उपक्रमाचा. पुणे येथील अमित यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी बी मित्रा संघाची स्थापना केली. तसेच त्यांनी सांगितले की 26 आणि 27 मे रोजी पंतप्रधान हे गुजरातच्या दौऱ्यावर असतील. 26 मे रोजी ते भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच डडोह मध्ये अनेक प्रकल्पांचे आणि 24,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सुद्धा ते उद्घाटन करणार आहे. भुजमध्ये जवळपास 53,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सुद्धा ते उद्घाटन करणार आहे. तसेच गांधीनगरमध्ये गुजरात अर्बन ग्रोथ स्टोरीचे 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि अर्बन डेव्हलपमेंट इयर 2025 तसेच स्टेट क्लीन एअर प्रोग्राम लॉन्च करणार आहेत. अशा प्रकारे नरेंद्र मोदींचा गुजरात दौरा असणार आहे. पुढे वळूया मित्रांनो. अशा प्रकारे हे पंतप्रधानांचा मन की बात मधील मुद्दे येथे संपले. पुढील मुद्दा आजचा चालू घडामोड महत्वाची ते म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेअंतर्गत 22,000हून अधिक घरांचे समर्पण करण्यात आले आतापर्यंत. पुढील महत्वाची बातमी म्हणजे शहरी विकासासाठी निधी वितरण करण्यात आले. या PMAY अंतर्गत स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजनेअंतर्गत जवळपास 3300 कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले. आताच आपण पाहिले मन की बात मध्ये WHO सोबत आयुष मंत्रालयाचा एक करार झाला होता सांगण्यात आले. त्याविषयी जाणून घेऊया मित्रांनो. भारताने WHO सोबत भागीदारी केली आहे. पारंपरिक औषध उपचारांच्या जागतिक मान्यतासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना
यांच्यामध्ये 24 मे 2025 रोजी एक ऐतिहासिक करार करण्यात आला. आयुष प्रणालीला जागतिक स्तरावर व्यापक प्रमाणात पोहोचण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करण्याचा निर्णय करण्यात आला. ICHI म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ हेल्थ इंटरव्हेन्शन अंतर्गत आयुर्वेद, योग, सिद्धा आणि युनानी उपचारांना जागतिक मान्यता मिळणार आहे. पंचकर्म, योग, चिकित्सा, युनानी उपचार पद्धती आणि सिद्ध प्रक्रियांचे जागतिकीकरण होणार आहे. न्याय्य दर आणि पारदर्शक बिलिंग याद्वारे आयुष सेवा आता अधिक सुसज्ज आणि परवडणाऱ्या होतील. आयुष उपचारांना विमा संरक्षण मिळणे सुद्धा सोपे होणार आहे. आयुष उपचार जागतिक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि जागतिक मानके स्वीकारले जात आहेत. WHO चे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी या कराराचे स्वागत केले. 21 जून 2015 पासून सुरू झालेल्या योग दिनाची जागतिक आकर्षणता आता सातत्याने वाढत आहे. योग दिनाविषयी जाणून घेऊया. कॉर्पोरेट कंपन्या कार्यालयांमध्ये योगासाठी विशेष जागा ठेवत आहेत. तसेच ऑफिसेसमध्ये ऑफिस योगा तास सुद्धा सुरू करणार आहेत. योगा संगम हा 6000हून अधिक संस्थांनी नोंदणी केली. या योग संगम अंतर्गत सर्वात मोठ्या समुदाय आधारित उपक्रमापैकी एक उपक्रम आहे, तो म्हणजे योग संगम. योग अनप्लग्ड हा उपक्रम युवकांना योगासाठी प्रेरित करण्याचा उपक्रम आहे. तसेच समायोग हा पारंपरिक आरोग्य प्रणालीमध्ये वैज्ञानिक आधाराने योग समाविष्ट करण्याचा नवा प्रयोग आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढची आजची चालू घडामोड आहे ती म्हणजे गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठरवला आहे. निवडणूक आयोगाने या 4 राज्यातील खालील विधानसभा मतदारसंघामध्ये काही जागा रिक्त झाल्या आहेत, त्या जागासाठी पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की गुजरातमध्ये 24 कडी आणि 87 विसावदर, केरळमध्ये 35 निलांबूर, पंजाबमध्ये 64 लुधियाना पश्चिम आणि पश्चिम बंगालमध्ये 80 कलिंजंग असे विविध जागा काहींच्या निधनामुळे तर काहींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणुका घेणार आहेत. याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील निवडणूक आयोगामार्फत. निवडणूक आयोगाचा पुढचा महत्वाचा एक आजची चालू घडामोड अशी आहे ती म्हणजे निवडणूक कायदे दुरुस्ती अधिनियम 2021 अंतर्गत लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 मधील कलम 14 मध्ये सुधारणा केली गेली. या सुधारणेनंतर आता वर्षात 4 पात्रता दिनांकावर एक मतदार नोंदणी म्हणून नोंदणी करता येऊ शकते. त्यानुसार आयोगाने 1 एप्रिल 2025 रोजी या दिनांकाला संदर्भ घेऊन विशेष सारांश पुनरावलोकन केले होते. पात्र नागरिकांकडून अर्ज मागवले गेले होते. ठराविक वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 5 मे रोजी अंतरिम मतदार यादी प्रकाशित केली होती. नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नामनिर्देशनाच्या अंतिम तारखेच्या 10 दिवस आधीपर्यंत सुरू राहील आणि ती निकटवर्तीय पात्रता दिनांकाच्या आधारे केली जाईल. म्हणजे आता वर्षामध्ये 4 वेळेस आपणास मतदार म्हणून नोंदणी करता येऊ शकते. पुढची आजची चालू घडामोड आहे मित्रांनो, एक ऐतिहासिक मोहीम झाली आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र गिर्यारोहण संघाने माउंट एव्हरेस्ट सर केले. भारताच्या प्रमुख गिर्यारोहण संस्थांमधील प्रशिक्षणांचा संयुक्त मोहिमेचा संघ सुद्धा यामध्ये सहभागी आहे. माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी ते यशस्वी झाले आहेत. संयुक्त मोहिमेतील कोणत्या संस्था सहभागी होत्या त्या पाहूया. भारतातील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, विंटर स्पोर्ट्स JIMWS पहलगाम, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तरकाशी आणि हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग यामधील काही अधिकारी या मोहिमेत सहभागी होते. रक्षा राज्यमंत्री श्री संजय सेठ यांनी 26 मार्च 2025 रोजी या योजनेचा शुभारंभ केला होता. संघाने उंचीशी जुळवून घेण्यासाठी 18 एप्रिल रोजी आधीच माउंट लोबूचे सर केले होते, ज्याची उंची 6119 आहे. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे मित्रांनो? येथे दिली आहे
8,848.86 मीटर. पुढे वळूया मित्रांनो. काल आपण पाहिलं होतं लायबेरियन कंटेनर जहाज बुडत होते. ते बुडण्यापासून बचाव मोहीम ICG ने राबवली होती. ती चालूच होती. ICG आणि भारतीय नौदल याने केरळ किनाऱ्यावर बुडलेल्या लायबेरियन कंटेनर जहाजाच्या 24 क्रू मेंबर्सचा बचाव केला आणि 25 मे 2025 रोजी म्हणजे काल संध्याकाळी किनाऱ्याजवळ पुरामुळे ते शेवटी जहाज बुडाले. जहाजावरील सर्व क्रू मेंबर्सचा यशस्वीपणे बचाव करण्यात आला. या जहाजात जवळपास 640 कंटेनर होते, ज्यात धोकादायक तेल, माल आणि कॅल्शियम कार्बाईड सुद्धा उपस्थित होते. MV हानगी आणि MSC सिल्वर 2 या व्यापारी जहाजांना जागतिक शोध आणि बचाव प्रोटोकॉलनुसार मदतीसाठी वळवण्यात आले आहे. 25 मे आताच आपण पाहिले, 25 मे 2025 रोजी ते जहाज अखेर बुडाले. शेवटचे 3 क्रू मेंबर्सना INS सुजाताने वाचवले. पुढे वळूया मित्रांनो. रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिट ही संपन्न झाली. त्यामध्ये जवळपास 4.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची मागणी नोंदवली गेली, जी ईशान्य प्रदेशाला भारताचे आगामी आर्थिक केंद्र बनण्यास मदत करेल. ही समिट 23-24 मे दरम्यान आयोजित करण्यात आली. आपण पाहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचे उद्घाटन केले होते. या समिटमध्ये 80 देशाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते, जे भारताच्या भविष्याचा ईशान्य प्रदेशाशी असलेला संबंध दर्शवले. सरकारने संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारला आहे या समिटमध्ये आणि 8 उच्चस्तरीय टास्क फोर्स सुद्धा तयार केले आहेत. क्रीडा, कृषी, गुंतवणूक प्रोत्साहन, पर्यटन, आर्थिक मार्गिका, पायाभूत सुविधा तसेच अनेक दिशादर्शक योजना याशी संबंधित तयार होत आहेत. भारत मंडपम येथे ही समिट झाली. भारत मंडपम हे राष्ट्रीय मंचात रूपांतरित झाले होते या समिट दरम्यान. ईशान्य भागाच्या काही पायाभूत विकासातील प्रगती पाहूया. राष्ट्रीय महामार्ग 2014 मध्ये फक्त 10,905 किलोमीटर होता, जो 2024 पर्यंत ईशान्य भारतात 16,207 किलोमीटर पर्यंत वाढला. 36 मोठे विमानतळ प्रकल्प आता पूर्ण झाले असून 2014 ते 24 म्हणजे या 10 वर्षाच्या काळात विमानतळांची संख्या 9 वरून 17 पर्यंत वाढली. पुढील महत्वाची आजची बातमी पाहूया मित्रांनो. हे परीक्षेत येऊ शकतं म्हणून मी इथे घेतलं आहे. स्मृती फंगनोम कोन्याक या राज्यसभा खासदार आहेत. त्या नागालँडमधून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार आहेत. स्मृती रेखा शर्मा या राज्यसभा खासदार व राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. श्री असदुद्दीन ओवैसी हे माहित आहे आपल्याला, लोकसभा खासदार आहेत आणि ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष आहेत. सतनाम सिंह संधू राज्यसभा खासदार तसेच चंदीगड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आहेत. पुढील महत्वाचा मुद्दा पाहूया मित्रांनो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे जनरल अनिल चौहान आहेत. यांनी उत्तर कमांड आणि पश्चिम कमांड, उत्तर कमांड आहे उधमपूर जम्मू काश्मीर मध्ये आणि पश्चिम कमांड आहे चंदी मंदिर हरियाणा येथे त्यांनी भेट दिली. हे ऑनलाईन क्वेश्चन मध्ये कुठे येऊ शकतं म्हणून इथं घेतलं आहे मित्रांनो. माजी केंद्रीय आरोग्य मंत्री व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत गुलाब नबी आझाद. हर्षवर्धन श्रृंगला कोण आहेत? माजी परराष्ट्र सचिव व अमेरिका, बांगलादेश आणि थायलंड मधील माजी राजदूत. पुढील महत्वाची आजची बातमी आहे मित्रांनो, ती म्हणजे भारत हा 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून घोषित झाला. केंद्रीय मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारताच्या जागतिक 4थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या यशाबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले. ते कोलाईबारी सादिया येथे मातक राजा स्वर्गदेव सर्वानंद सिंग देव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. हे आसाम मध्ये आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासोबत आसाम सरकारचे विविध मंत्री, आमदार आणि सामाजिक प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. पुढे वळूया मित्रांनो. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 38वी केंद्रीय शिकाऊ परिषद बैठक झाली. कौशल्य प्रशिक्षण सुधारण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल होते. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय MSDE
ही 26 मे 2025 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे ही शिकाऊ परिषद बैठक आयोजित करणार आहे. या परिषदेला 2024 मध्ये पुनर्रचित करण्यात आले असून मंत्री जयंत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ती अप्रेंटिसशिप प्रशिक्षण धोरणावर सरकारला मार्गदर्शन करणार आहे. शेवटची जीएससी बैठक ही जून 2021 मध्ये झाली होती. त्यानंतर अप्रेंटिसशिप क्षेत्रात मोठा विकास झाला होता. यामध्ये भेल, इंडियन ऑइल, टाटा ग्रुप, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनएचडीसी, यूजीसी, एआयसीटीई सारखे अनेक प्रमुख सदस्य आहेत. शिकाऊ डिग्री कार्यक्रमाच्या नियमामध्ये सुधारणा होणार आहे. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स एडीपी असं म्हणतात त्याला. तर पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो आजचा. केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नमस्ते योजना विषयी विशेष कार्यक्रम झाला. राष्ट्रीय यंत्रबद्ध स्वच्छता पर्यावरण कृती योजना म्हणजे नमस्ते ही योजना, या अंतर्गत एक विशेष कार्यक्रम छतरपूर मध्य प्रदेश येथे झाला. या योजनेचा जो उद्देश आहे, नमस्ते योजनेचा उद्देश स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना सुरक्षित, सन्माननीय आणि शाश्वत उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, नमस्ते योजना ही स्वच्छता कर्मचाऱ्यांविषयी आहे. तर याविषयी अधिक माहिती दिली आहे ती तुम्ही वाचून घ्या. आता शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत संडेज ऑन सायकल हा उपक्रम दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. फिट इंडिया संडेज ऑन सायकल या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया हे पत्रकारांसमवेत सहभागी झाले. जवळपास 5,500हून अधिक ठिकाणी हा उपक्रम पार पडला असून डिसेंबर 2024 पासून 3 लाखहून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती जसे सानिया मिर्झा, मिलिंद सोमन, इम्रान हाशमी, जॉन अब्राहम यांनी सुद्धा यामध्ये फिटनेसचा प्रचार केला. अशा प्रकारे आजचे परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले मुद्दे येथे संपले. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओची PDF तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध आहे. ती डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.